कोलकाता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ जालन्यातील डॉक्टर आक्रमक झालेत। इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने जालना शहरातील गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भर पावसात मोटरसायकल रॅली काढून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला। या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी देखील डॉक्टरांकडून करण्यात आली। या घटनेतील आरोपींना फाशीची सजा मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। कोलकाता येथील आर्जिकर मेडिकल कॉलेजमध्ये ज्या लेडी डॉक्टरवरती एक अमानुष अत्याचार व बलात्कार झालेला आहे। तुम्ही त्या व्हिडिओ क्लिप्स पाहू शकता। लिटरली तिची अशी अवस्था होती, पेल्विक बोन फ्रॅक्चर झाले होते, तिचा जे चष्मा होता तिने तिचे डोळे फोडले गेले होते, शरीरावरती विविध प्रकारच्या खुणा जखमा झाल्या होत्या। अशा अवस्थेत ती पडली होती। तिच्या आईवडिलांना 3 तास तिला भेटू दिले नव्हते। असा कोणता नियम होता की तिच्या स्वतःच्या आईवडील सुद्धा तिला भेटू दिला नाही। त्यानंतरही ते जे एव्हिडन्स झाले होते ते पण डिस्पोज करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला गेला। त्यानंतर आमचे जे डॉक्टर होते त्यांनी शांततेत प्रोटेस्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथेही 3000 ते 4000 गुंडे पाठवले गेले आणि त्याच्यावरही हल्ला चढवला गेला। या सर्वांचा आम्ही अतिशय जाहीरपणे निषेध व्यक्त करतो आणि त्या नराधमांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे। आज हे असे विद्यार्थी आहेत जे 9वी 10वी शिकतात, त्यांनी डॉक्टर होऊन पुढे 10 ते 11 वर्ष शिकायचं आणि नंतर त्यांना काय भेटणार? एका रुग्णाचा जीव वाचवण्याची हे आम्हाला जर भेटत असेल तर आम्ही कशासाठी सर्व्हिस करू? आज 10 ते 15 वर्ष झाले आम्ही नाईट ड्युटी करतो, कधीच मनात भीती वाटली नाही, पण आज पहिल्यांदा नाईट ड्युटी करण्यासाठी नक्कीच भीती वाटते। का ना आपलं? डॉक्टर प्रियंका वाघ। सेफ्टीसाठी, कारण ही मंडळी त्यांचा जीव धोक्यात घालून रात्री बेरात्री रुग्णांची सेवा करते, तर अशांच्या सेफ्टीसाठी शासनाने कडक निर्णय करावेत आणि प्रसंगी कायद्यामध्ये जर बदल करण्याची जर गरज पडत असेल तर ते कायद्यामध्ये बदल त्यांनी करावे, ही आमची मागणी सर्व देशातून IMA तर्फे आम्ही प्रशासनाला करत आहोत आणि या घटनेचा आम्ही पूर्णपणे जाहीर निषेध व्यक्त करतो। का ना आपलं? मी डॉक्टर आनंद बोरीवाले, सेक्रेटरी सचिव IMA जालना। या घटनेचा आम्ही तीव्र आमचे सर्व पदाधिकारी, आमचे MR असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी आणि सर्व जनतेतर्फे आम्ही डेंटल असोसिएशन या सर्वांतर्फे आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि या सर्वांतर्फे आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या घटनेला न्याय मिळवून दिला पाहिजे। आम्हाला जसं रुग्णांचा जीव वाचवण्याची कला आहे, तसं एखादा शरीराचा जर भाग नासूर झालेला असेल तर तो काढून टाकणे सुद्धा डॉक्टरांना जमते। त्याच्यामुळे आम्ही याच्यातही प्रशिक्षण घेतलेलं आहे। अतिशय शांततापूर्ण मार्गाने आणि लोकशाहीच्या पद्धतीने आम्ही हे आंदोलन पुढे नेऊ आणि जोपर्यंत त्या महिलेच्या कुटुंबियांना न्याय मिळणार नाही, जोपर्यंत त्या नराधमांना फाशीची शिक्षा होणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील। भारत माता की जय। रॅली निघाली आहे, ती डॉक्टर जी कोलकात्यामध्ये तिची जी निर्घृण हत्या केली त्याच्या निषेधात निघाली आहे। हा प्रश्न एका महिला डॉक्टरचाच नसून आपल्या घरातली प्रत्येक बाई जी कामाला बाहेर पडते, ती भांडेवाली असेल की कुठे IT ऑफिसमध्ये काम करणारी व्यक्ती असेल, तिला आणि डॉक्टरला प्रत्येकाला प्रोटेक्शन भेटलं पाहिजे, यामागचा हा हेतू आहे। महिला जेव्हा घरातनं बाहेर पडते तेव्हा जे सोबतचा पुरुष वर्ग आहे त्यांनी फक्त ती एका महिला म्हणून, स्त्री म्हणून न पाहता आपली कोणी बहीण, आई या नजरेने तिला पाहिलं पाहिजे। गरज पडली तेव्हा त्यांनी तिला मदत केली पाहिजे। मी हे सगळ्यांना निवेदन करते आणि दुसरं म्हणजे जे कोणी आरोपी आहेत हे फक्त रॅली काढून याचं समर्थन करतोय, निषेध करतोय, हे चालणार नाही। जे आरोपी आहेत त्यांना कट्टर शिक्षा झालीच पाहिजे। ही रॅली त्याच्या संदर्भात आहे। बेटी पढाई पर बेटी बचाई गई नहीं और भारत आझाद होऊन किती वर्ष झाले तरी सुद्धा आजची महिला स्वतंत्रपणे रस्त्यावरती फिरू शकते का? हा प्रश्न मला या सर्व शासनाला आणि समाजाला विचारावासा वाटतो। मागणी काय? माझी मागणी हीच आहे की जे कोलकात्यामध्ये निर्घृण हत्या झाली, मर्डर झाला, तिचा रेप करून त्या आरोपीवरती हत्येची फाशीची सुनावणी झाली पाहिजे आणि अशा प्रकारे त्याला पनिशमेंट द्या की याच्या पुढे कोणीही विचार करू नये की एका महिलेचा
फक्त डॉक्टरचाच नाही तर कुठल्याही महिलेला हात लावण्याच्या अगोदर 10 वेळेस 100 वेळेस विचार करावा लागेल अशी माझी विनंती आहे. आणि हे फक्त निर्णय घेऊन चालणार नाही तर त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. काय नाव आपलं? मी डॉक्टर चंद्रिका मस्के पाटील. अगड़म बगड़म तिगड़म नागपुर में होगा जादुई दुनिया के नए नए चमत्कार। अब नागपुर में पहली बार डायनासोर, गॉडजिला और गोरिल्ला और आदमखोर भेड़िया एक मंच पर एक साथ 13 अगस्त से रोजाना 3 शो 1, 5 और रात 8 बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन, झांसी रानी चौक, नागपुर में। बुकिंग्स के लिए विजिट करें www.badshahmagicalworld.com। के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है। ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं, इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है। इस तेल से बालों का झड़ना, गंजापन, बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती हैं। इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है। अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं। इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं। आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678 5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 350 2300।